कानाचे पडते फडतं योगडी. मम्मीला काढलं कवळा. किती पंक्चर निघाले? निघल्या पंक्चर 10. किती पैसे घालून? डायरेक्ट 800 रुपये. भाऊने 800 रुपयाची पंक्चर काढली का? मी सोलापूरचा दाखवून देतोय का? रेव करतो का एकदा? समोर पोलीस आहेत. लेवल काढते का आपली? सुमित शिंदे ये माग दाखव. हा मार म्हटलं. तो टायर असं टाकलेला. किती पंक्चर निघाले? निघल्या पंक्चर 10. किती पैसे घालून? डायरेक्ट 800 रुपये. भाऊने 800 रुपयाची पंक्चर काढली का? त्याच्यात नवीन टायर आला असतो. जाऊ दे आता काय. रिच किड प्रॉब्लेम. रिच किड काय महिना अखेर एक तर पैसे नाहीत. तर मित्रांनो आता निघालो आम्ही कॉलेजमधून. मस्तपैकी आता GT आणतो, जरा वॉशिंग मशीन करतो तिथं. आणि आपल्या भाऊने आपल्याला धोका दिला आहे. भाऊ म्हणते की मी काय बोलणार नाही, ओम तूच बोल, मी सांगतो तुला काय काय बोलायचं. बरं म्हणलं चालतंय. तर जातो जरा बाईक आणतो, मग बघू आता कसं ब्लॉक करायचं. सगळं घालतोय ना हेल्मेट वगैरे सगळं. हां त्याच्यामुळे तुला कोण पकडत नाही. हां तर तू गाडी बघ, MT बघ, प्रीमियम बाईक आहेत ना. हां तू असं फिर ना, लगेच तर तेवढेच आहे. प्रीमियम बाईकवर गाड्या विषय नाही, लगेच फाईन लगेच घरात. कितीचा फाईन बसला आता? 2-3 हजारात गोष्टच गाड्या आहे. एकदा अडवलो आहे. हां एकदा अडवलं की 2000 तर गोष्ट. आणि हे एक गोष्ट कुठलं लावाय याला? घेतलं रेड रोस्टर. आवाज नाही जोरात असं तुम्ही मग काय काय म्हणजे स्टार्टिंग गेली तरी चालेल, पण डुबा कमी नाही झाला पाहिजे. तो भाऊ चाललाय सोलापूरला बाईक घेऊन GT 650. मायलेज किती सुमाय त्याचं? काय मायलेज किती? मायलेज 20 देते. 20 18 ते 20. सोलापूर किती लांब आहे इकडनं? 250 किलोमीटर. बघा 250 500 किलोमीटरचा 20 मायलेज त्याला. कितीचं पेट्रोल फुकल भाऊ त्या गाडीमध्ये? इकडे GTवरती नाही रे, जास्त लागणार नाही. हायवेला चांगलं देते 25 देते. हां पोलीस आपल्याला आडवा. तू फडके काय तरी ढापूनच आणलं काय तुम्ही? गाडी 2 महिन्यांनी काढली आहे ना, थर सोसलेला. गाडी गरम होय नाही. अरे मी फडक्याचं विचारतोय, फडकं कुठलं आहे? ते विकत घेतलं. भाऊ 3 जणांनी अडवलं रे इथलं इथं. म्हणजे मला गाडीचा विषय होता. एकतर सायलेन्सर दुसरे, सगळं दुसरं. रेव करतो का एकदा? समोर पोलीस आहेत. कानाचे पडते फडतं योगडी. चल की आताच पिऊ. चालते. हां गरम नाही झाली गाडी. 2 महिन्यात गाड्या कसली दिसते बेकार बघ की. मला ते मागचे नंबर प्लेट बसवलेले भारी आवडली. पहिलं प्रेम आहे माझ्या चॉईसची आहे ती. आता लस्सी जरा थंड जरा. रात्री पण डुप्लिकेट निघली. ठग लाईफ चालू आहे का? चांगली थोडंसं पोचत नाहीये. थोडंसं एकदम थोडंसं. अरे स्ट्रॉ आहे ते. आहे का? तो शिरवळच्या बाहेर आलाय. शिरवळचा दाखवून देऊ नको. लेवल काढते का आपली? ठीक आहे स्ट्रॉ घे. मी सोलापूरचा दाखवून देतोय का? सोलापूरचा पण नाही. सोलापूरपासून 120 किलोमीटर लांब आपलं गाव आहे, लक्षात ठेव.
म्हणतोय गाडीला सूट करते सुटताना ना भावा म्हणजे सुटते हा ना. तिकडनं जायचंय तिकडनं जाऊया तिकडनं उचल बघतोय मागे आणणार पोलिसांनी चाल. पकडायला नकोय चालते फक्त परत न्यूट्रल मध्ये स्टार्ट कर न्यूट्रल मध्ये बंद कर ओके पैसा लय जोडे राहू ही गाडी ड्रीम बाईक पैसा काय आवाज येते आवाज सुने बेकार मला त्याला खरं तर पोस्टर फार आवडलाय ॲग्रेसिव्ह आहे फार पोस्टर आहे का त्याचं पोस्टर करत आहे ना फार ॲग्रेसिव्ह आहे गाडी स्वतः म्हणते की पोस्ट कर तर मित्रांनो आता आपण भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये आपल्या कारण आता हा कॅमेरासारखा खाली पडतोय आणि ते बघतात माझा जीव खालीवरती होत आहे आणि त्याचा जरा सॉकेट थोडासा ढिला झाला आहे तर आपण काय करत आपण कॉलेजमध्ये गेलो ना मस्त घेऊया रिव्ह्यू काढूया जरा गाडीचं सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेऊयात आणि एन्जॉय करूयात मस्त तोपर्यंत मी जरा बाईकचा एन्जॉय करतो गुड आपण जेव्हा कॅमेरा बंद करून थांबला ना 5 मिनिटं फक्त पण तो रोड मोकळा पेक्षा जी गाडी पळवली ना गाडी फक्त दुसरा तिसरा गेअर बस जाऊन जाऊन बघतो ना आजूबाजूला माणसाची परत ओळखून बघतो एक नंबर वाटतं तेव्हा आता मला माहिती नाही एक्झॅक्ट अँगल कसं पण चांगला अँगल चल लवकर चमकती का गाडी हा आपला भाऊ संदेश आता आहे ना ॲक्च्युअलीमध्ये GT650 चा रिव्ह्यू काढायचा होता पण आता म्हणलं भाऊची पल्सर पण आहे तर N150 ना रे आता म्हणलं N150चा पण रिव्ह्यू बनवूयात मग तो पण एक आपल्या सिरीजमध्ये ॲड होऊन जाईल हां तर आता जो आपला हे जा कशाचा सिरीज रिव्ह्यू सिरीजचा जे एपिसोड होता ना सेकंड तो सुरू होता संपून गेला तो पुढे ढकलण्यात आला आहे उद्या होणार आहे तो इन केस झालं तर नाही व्हायलाच पाहिजे काय फायदा येडे एवढा आम्ही कस तरी गोड बोलून विषय मिटवलेला आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये उद्या बनवायचं का नाही गुड बाय